नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी आपलं सर्वांचं आजच्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो मी फंडामेंटल अनालिसिस यावरती बनवला आहे. एका क्लिकवर तुम्हाला एखाद्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करायचं असेल, पाठीमागच्या 7 ते 8 वर्षाचे सर्व त्या कंपनीचे रेशोज बघायचे असतील, त्याचं अनालिसिस करायचं असेल, त्याच्या ग्रोथचं अनालिसिस करायचं असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हिडिओ स्किप करून किंवा फॉरवर्ड करून बघू नका, कारण का तुम्ही जर स्किप करून फॉरवर्ड करून बघितलं तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या फंडामेंटल अनालिसिस एका क्लिकवर या व्हिडिओला. सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे तुम्हाला काय होईल, त्याचे नोटिफिकेशन जे आहेत नवीन व्हिडिओचे हे लवकर मिळण्यास मदत होईल. तर मी तुम्हाला आज काय करणार आहे की फंडामेंटल अनालिसिस जे आहे ते नेमकं कसं करायचं आणि हे फंडामेंटल अनालिसिस करत असताना एखाद्या कंपनीचं त्यासाठी आवश्यक असणारा डेटा जो आहे तो कोणत्या वेबसाईटवरून बघायचा. आता उदाहरणार्थ फंडामेंटल अनालिसिस जर करायचं असेल तर आपण बऱ्याच वेळेला काय करतो, कंपनीच्या वेबसाईटला जातो. उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्रीचा जर मला डेटा हवा असेल, माहिती हवी असेल, त्याचे वेगवेगळे रेशोज बघायचे असतील तर मी काय करतो, साधारणतः रिलायन्स इंडस्ट्रीच्या वेबसाईटला जातो. तिथं इन्व्हेस्टर रिलेशनचा ऑप्शन असतो. मग मला प्रत्येक क्वार्टरली रिझल्ट असतील, प्रत्येक अॅन्युअल रिपोर्ट असतील किंवा हाफ इयरली रिझल्ट असतील, हे सगळे रिझल्ट मला त्या ठिकाणी बघायला मिळतात. परंतु मला ते रिझल्ट परत काय करावं लागतात, अनालिसिस करावं लागतं, ते कन्सोलिडेट करावे लागतात आणि त्याचं अनालिसिस केल्यानंतर मग मला त्याचे रिझल्ट मिळतात. मग अशी एखादी वेबसाईट आहे का जी वेबसाईट तुम्हाला काय करू शकते, हे फंडामेंटल अनालिसिस करण्यासाठी मदत करू शकते? तर अशी एक वेबसाईट आहे. मी ती वेबसाईट काय करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, तुमचं फंडामेंटल अनालिसिस जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आणि हे फंडामेंटल अनालिसिस जर तुम्ही केलं तर तुम्हाला शुअरली ह्याचा खूप चांगला फायदा जो आहे तो होईल. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर मी ऑलरेडी एक वेबसाईट जी आहे ती काय केली, या ठिकाणी ओपन करून ठेवलेली आहे. लक्षात असू द्या, ही वेबसाईट जी आहे ती कुठली वेबसाईट आहे, रेड स्टार नावाची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटला जर तुम्ही आला, या ठिकाणी मी मार्किंग करतो रेड स्टार, म्हणजे गुगलमध्ये डायरेक्ट रेड स्टार असं सर्च करा, तुम्हाला ही वेबसाईट त्या ठिकाणी मिळून जाईल. ह्या वेबसाईटला आल्यानंतर साधारणतः ह्या वेबसाईटचं इंटरफेस जे आहे ते या पद्धतीनं आहे. म्हणजे या ठिकाणी पिक विनिंग स्टॉक इझिली असं त्यांचं स्लोगन आहे आणि ज्यावरती वेबसाईट जी आहे ती काम करते. लक्षात असू द्या, या ठिकाणी सर्चचं ऑप्शन आहे. तर 2 ऑप्शन आहेत, एक कंपनी आणि इन्व्हेस्टर, म्हणजे भारतातले जेवढे टॉपचे इन्व्हेस्टर आहेत त्यांचा पोर्टफोलिओ बघायचा असेल, राकेश झुंझुनवाला असेल किंवा अमित शहा असेल किंवा अजून दुसरे कोणी मार्केटमध्ये ज्यांचं नाव आहे अशा व्यक्तींचा जर पोर्टफोलिओ बघायचा असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटला येऊन स्वतः बघू शकता. तो कितपत ऑथेंटिक आहे याबाबत मी कोणतंही भाष्य करणार नाही, परंतु इथं पोर्टफोलिओ दिलेला असतो, हा एक भाग आहे. लक्षात असू द्या, हा व्हिडिओ जो आहे तो मी फक्त माहितीसाठी बनवतोय. यामध्ये जे स्टॉक सांगितले जातील, ज्या स्टॉकची आपण चर्चा करणार आहे, ते कोणत्याही पद्धतीचं इन्व्हेस्टमेंटसाठी सजेशन नाही. हे एक बाब तुम्ही काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. चला तर मग सुरुवात करूया. इथं मी काय करतो, एंटर स्टॉक नेम, एक कुठल्याही स्टॉकचं नाव, उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर मी या ठिकाणी SRF असं नाव सर्च करतो. म्हणजे SRF ही एक केमिकल कंपनी आहे. लक्षात असू द्या, मी हे फक्त एक्झाम्पलसाठी घेतोय आणि ह्या कंपनीचं आपल्याला फंडामेंटल अनालिसिस करायचं आहे. मग ह्या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला काय काय माहिती मिळते ते पहिल्यांदा फक्त समजून घ्या. त्यानुसार तुम्हाला जर ही माहिती हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट ह्या वेबसाईटला येऊन ही माहिती संकलित करू शकता किंवा त्याचं अनालिसिस करू शकता. या ठिकाणी काय केलं, SRF टाकल्यानंतर आपल्यासमोर काही माहिती आली. लक्षात होत्या काय काय माहिती आली, तर इथं पहिल्यांदा SRFचं नाव आलं. ही कुठल्या सेक्टरची कंपनी, केमिकल सेक्टरची कंपनी आहे, हे आपल्याला इव्हन त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर NSE आणि BSEचा इथं ऑप्शन आहे. म्हणजे NSEला ह्या स्टॉकची प्राइस कालचं 7 ऑगस्टचं जर क्लोजिंग बघितलं तर 4081.35 रुपये झालेलं स्टॉकचं ओपन प्राइस असेल, या ठिकाणी लो प्राइस असेल, हाय प्राइस आणि प्रिव्हियस क्लोज असा डेटा दिलाय. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला मार्केट समरी जी आहे ती त्या ठिकाणी दिलेली दिसून येईल कंपनीची. मार्केट समरी म्हणजे काय, थोडक्यात त्याचा डेटा जो आहे तो बाकीचा डेटा काय केला या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे किंवा तो डेटा या ठिकाणी दाखवलेला आहे. मी थोडं हे साईट झूम करतो म्हणजे तुमच्या ते जास्त अजून नंतर क्लिअरली लक्षात येईल. तर या ठिकाणी काय डेटा आहे, कशाचा डेटा आहे, मार्केट कॅप कंपनीचा किती आहे, स्टॉकचा PE किती आहे, त्याचबरोबर कंपनीचं व्हॅल्यू करोड्समध्ये किती आहे, डिव्हिडंड यील्ड कंपनीची किती आहे, तो माहिती दिली या ठिकाणी. हे फंडामेंटल अनालिसिसच्या दृष्टीनं महत्वाची बाब राहते. त्याचबरोबर शेअर होल्डिंग पॅटर्न जो आहे तो, ह्या कंपनीचं जर शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तुम्ही तर ह्या कंपनीचे जे शेअर्स आहेत त्यापैकी जवळपास
53% शेअर्स जे आहेत ते 52.32% शेअर्स हे कुणाच्या ताब्यात आहेत, प्रमोटरच्या ताब्यात आहेत. त्याचबरोबर FIs जे आहेत ते फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत यांच्याकडे 17% शेअर्स आहेत. त्याचबरोबर DIs जे आहेत, DIs म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे भारतातल्या इन्शुरन्स कंपन्या असतील, म्युच्युअल फंड कंपन्या असतील किंवा अन्य फंड मॅनेजर असतील, यांच्याकडे असणाऱ्या स्टॉकची संख्या ही 11% इतकी आहे. त्याचबरोबर पब्लिककडे, रिटेल इन्व्हेस्टरकडे कंपनीचे 11% शेअर्स आहेत आणि अदर जे आहेत त्यांच्याकडे 6.68. म्हणजे फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी कुणाला म्हटलं जातं की कंपनीचे जे शेअर होल्डिंग पॅटर्न आहे त्याच्यामध्ये प्रमोटरचा हिस्सा जर 50% जास्त असेल, त्याचबरोबर FIs DIs जर मेजर होल्डिंग असेल तर ती कंपनी इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली म्हणली जाते आणि ह्या क्रायटेरियावरती SRF कंपनी काय होते या ठिकाणी खरी उतरते, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर आपल्याला ह्या कंपनीचा अजून काही डेटा पॉइंट जे आहेत ते बघायचे. या ठिकाणी जर आला खाली तर तुम्हाला या ठिकाणी ऑल ज्याला जर क्लिक केलं तर ऑल टाइमचा ह्या स्टॉकचा डेटा जो आहे तो मिळतो, म्हणजे चार्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तसंच जर पुढे तुम्ही गेला तर कंपनीचा रेव्हेन्यू किती आहे, CAGR मध्ये रेव्हेन्यू 10 वर्षामध्ये कंपनीनं 7.88% CAGR न ग्रोथ केलेले आहे रेव्हेन्यू मध्ये. 3 इयरचं 10% आहे, 3 इयरचं 9% आहे. त्याचबरोबर EBITDA जे आहे, अर्निंग बिफोर इंटरेस्ट, डिप्रिशिएशन आणि अप्रिशिएशन जे आहे हे जर बघितलं तर ते सुद्धा ते पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे. 4.3% फॉर 10 इयरला आहे. त्याचबरोबर 5 इयरसाठी 8.307% आहे. पाटा म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स जे आहे ते सुद्धा काय केलं या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. त्याचबरोबर PE रेशो असेल किंवा EBITDA जे आहे, अर्निंग बिफोर इंटरेस्ट आणि डिप्रिशिएशन अप्रिशिएशन, ते दिलेलं आहे. त्याचबरोबर खाली जर आला तर तुम्हाला इथं कन्सोलिडेटेड रिझल्ट कंपनीचे मिळतील. त्यामध्ये जून क्वार्टर, जून 2020 असेल, जानेवारी 2019 असेल, हे इयर टू इयर, क्वार्टर टू क्वार्टर या ठिकाणी दिले. नेट सेल जर कंपनीचा बघितला तर तो किती आहे, तो करोडसो मध्ये काय केलं या ठिकाणी अमाऊंट दिले. त्याचं पर्सेंटेज ऑफ चेंज मध्ये परत काय केलंय, क्वार्टर टू क्वार्टर डेटा या ठिकाणी तुम्हाला दिलेला दिसून येईल, लक्षात असतो. त्याचबरोबर एक्सपेन्सेस कंपनीचे कसे आहेत, EBITDA किती आहे, अदर इन्कम असेल, कंपनीचं इंटरेस्ट असेल, डिप्रिशिएशन असेल, टॅक्स असेल, प्रॉफिट आफ्टर टॅक्स असेल, EPS असेल कंपनीचा, हा सगळा फंडामेंटल अनालिसिसच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. तो काय करतो तुम्हाला एका क्लिकवरती मिळतो. म्हणजे तुम्हाला जर हा डेटा हवा असेल तर आपल्याला बऱ्याच वेळेला काय करावं लागतं, कंपनीच्या वेबसाईटला जाऊन तिथं प्रत्येक क्वार्टरचे, प्रत्येक अॅन्युअल रिपोर्ट हे डाउनलोड करून घ्यावे लागतात आणि तिथून तो डेटा आपल्याला बघावा लागतो. पण तुम्ही जर डायरेक्ट ह्या वेबसाईटला आला तर तुम्हाला एका क्लिकवर हा फंडामेंटल अनालिसिसचा सर्व डेटा जो आहे तो काय होतो त्या ठिकाणी मिळतो. त्याचबरोबर कंपनीचं अॅन्युअल ग्रोथ जर बघितली तर ती कशा पद्धतीने राहिली, अॅन्युअल रिझल्ट मध्ये सुद्धा तुम्ही नेट सेल जो आहे तो करोड्स मध्ये असलेला दिसून येतो. म्हणजे 2000 मार्च 11चा जर विचार केला तर 3473 करोड रुपयाचा कंपनीचा सेल होता. तो सेल वाढून आज 2020चा जर विचार केला मार्च पर्यंत 7418 कोटी पर्यंत गेलेला दिसून. त्याचबरोबर नेट सेल मध्ये झालेली ग्रोथ किती, हा डेटा महत्वाचा, हा करोड्स मधला डेटा महत्वाचा नाही. हा डेटा समजून घ्यायचा असेल फंडामेंटल अनालिसिस तर पर्सेंटेज ऑफ चेंज किती झालं हे तुम्हाला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कंपनीचं ग्रॉस प्रॉफिट किती आहे, ग्रॉस प्रॉफिट मार्जिन किती आहे, हा फंडामेंटल अनालिसिसचा महत्वाचा आहे. कंपनी जर बघितली ऑन एन ॲव्हरेज जवळपास 40 ते 50% इतक्या ग्रॉस प्रॉफिट मार्जिननं ग्रोथ करत असलेली तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर EBITDA मार्जिन जर बघितलं तर ते सुद्धा जवळपास 20%च्या वरती आहे कंपनीचं. त्याचबरोबर जर कंपनीचं टॅक्स जर बघितलं तो पण या ठिकाणी दिलेला आहे. प्रॉफिट मार्जिन असेल, प्रॉफिट ग्रोथ असेल, EPS असेल कंपनीचं, हे सगळे फंडामेंटल अनालिसिसच्या दृष्टीनं महत्वाचे डेटा पॉइंट जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे हे सर्व डेटा जे आहे तो तुम्हाला या ठिकाणी एका क्लिकवर मिळू शकतो. त्याचबरोबर कंपनीचं बॅलन्स शीट जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, ते पण तुम्ही इथं बघू शकता. ह्या बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला मग शेअर होल्डिंग होल्डरचा फंड असेल, नॉन करंट लायबिलिटी असेल, करंट लायबिलिटी असतील किंवा टोटल लायबिलिटी असतील कंपनीच्या, नॉन करंट असेट असेल, करंट असेट असेल, अदर करंट असेट असेल कंपनीचं, टोटल नेट असेट असेल कंपनीचं, हा सगळा डेटा जो आहे तो काय केला या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तो डेटा तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर कंपनीचं कॅश फ्लो कसा आहे तो पण डेटा तुम्ही मागच्या 7-8 वर्षाचा बघू शकता. कंपनीचे बाकीचे फायनान्शियल रेशोज जे आहे ते कंपनीचं बुक व्हॅल्यू किती आहे, ROE किती आहे, ROE किती आहे, ROCE किती आहे, हा पण डेटा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. म्हणजे असा तुम्हाला ऑल ओव्हर डेटा ज्याला म्हटलं जातो, एकदम इन डेप्थ फंडामेंटल अनालिसिस जे म्हटलं जातं, हा डेटा जो आहे तो तुम्हाला काय होतो ह्याच वेबसाईटला मिळतो. त्यामुळे तुम्ही कंपनीचं अनालिसिस करायचं असेल, कंपनीचे रिझल्टचं अनालिसिस करायचं असेल तर तुमच्यासाठी ही बेस्ट व्हिडिओ आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला अजून दुसरा कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल ते कमेंट्स बॉक्समध्ये
लिहून सांगितलं तरी चालेल. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.